अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी व्यापक जनसंपर्क सुरू केलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आहे, त्यामुळे आमदारांना ॲक्टिव्ह होण्याच्या सूचना दिलेल्या आहे. माझ्यासोबत आमदार संदीप जोशी आहे. आजपासून जनसंपर्क कार्यालयात नवीन जनसंपर्क सुरू केलेला आहे. भाऊ, काय सांगणार? भारतीय जनता पार्टी ही मुळातच 24/7 काम करणारी पार्टी आहे. म्हणजे आपण जर बघत असाल तर शासकीय योजनांचे शिबिरं कोणाचे लागतात तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचे लागतात. जनसंपर्क कार्यालय कोणाचे उघडतात तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचे उघडतात. ब्लड डोनेशन कॅम्प कोणाचे होतात तर भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे होतात. याचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य व्यक्तीशी जुळलेली जर नाळ कोणाची असेल तर ती भारतीय जनता पार्टीची आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी व्यापक जनसंपर्क सुरू करावा अशी माननीय मुख्यमंत्र्यांनी, आमचे कार्याध्यक्ष, आमचे अध्यक्ष यांनी सूचना केली. आणि त्या पद्धतीने जो संपर्क सुरू होताच तो अजून वाढवायचा आम्ही सारे मिळून प्रयत्न करतो आहे. तुम्ही आज या कार्यालयात आजपासून जनसंपर्क सुरू केलेला आहे. कुठले कुठले लोक तुमच्याकडे येत आहेत? काय काय समस्या घेऊन येत आहेत? नाही, विविध प्रकारच्या समस्या आहे. मुळात मला असं वाटतं की महानगरपालिकेशी संबंधित जास्त आहे. नागपूर सुधार प्रन्यासशी संबंधित जास्त विषय आहेत. कृषी विभागाशी संबंधित जास्त विषय आहे. सिटी सर्वे हा एक विभाग आहे ज्याच्याबद्दल प्रचंड समस्या आहेत. तर अशा विविध प्रकारच्या समस्या या येत असतात, त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवरही आमदारांनी जास्त सक्रिय होणं, लोकांमध्ये जाणं अपेक्षित आहे पक्षाला. निश्चित. त्याला कारण असं आहे की 3 वर्ष झाले आता ॲडमिनिस्ट्रेटर बसलेला आहे. 3.25 वर्ष झाले. आणि 3.25 वर्ष ॲडमिनिस्ट्रेटर बसल्यानंतर जे माजी नगरसेवक होते, पूर्व नगरसेवक होते, त्यांचा मागच्या 3 वर्षातला संपर्क हा कमी झालेला आहे. हा संपर्क कमी झाला असल्यामुळे आता जे कोणी त्या भागातले आमदार आहेत त्यांनी संपर्क वाढवणं हा अपेक्षित आहे. आणि तशा सूचना माननीय मुख्यमंत्री आणि माननीय कार्याध्यक्षांनी केलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आमदार ॲक्टिव्ह झालेले आहे आणि व्यापक जनसंपर्क सुरू झालेला आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.